दशपर्णी अर्क कसा तयार करावा या संदर्भात आपल्याला तो कसा करावा किंवा त्याची कृती हे आपल्याला सांगता येईल. सर्वप्रथम आपण हे 10 वनस्पतीचे पाले घेतल्यानंतर ते आपल्याला थोडे त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि त्याचा थोडक्यात त्याला आपल्याला त्याच्यात टाकताना म्हणजे ते कुजवण्याची प्रक्रिया फास्ट व्हावी म्हणून थोडे बारीक करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर गोमूत्र, गाईचं ओलं शेण आणि ह्या लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट आपल्याला घ्यायची आहे. 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सर्व मटेरियल म्हणजे हे पाला, गोमूत्र, शेण आणि लसूण हे एकत्र आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि ते ढवळून घ्यायचं आहे. आणि हे ढवळून घेऊन नंतर ते बंद करून ठेवायचा आहे. तो ड्रम हा ड्रम बंद केल्यानंतर 1 महिनाभर त्याला आपल्याला आंबवायचं आहे. आपण आंबवणी म्हणतो पहा, त्याला आंबवून द्यायचे 1 महिनाभर. ते आंबलं की तो 1 महिनाभर आणि तो आपला दशपर्णी अर्क तयार होतो. तर तो आंबल्यानंतर 1 महिन्यानी तो वस्त्रगाळ करून घ्यायचा म्हणजे थोडक्यात गाळून घ्यायचा दुसऱ्या ड्रममध्ये. ते गाळून जे द्रावण तयार होईल तो आपला अर्क आहे. म्हणजे तो अर्क आपण आपल्या पिकावर किंवा जे काय तुमची फळपिकं असतील, भाजीपाला पिकं असतील त्याच्यासाठी वापर करणार आहे त्याच्यासाठी वापर करू शकतो. याचा वापर करण्यासाठी आपल्याला प्रतिपिंप तुम्ही 10 मिली प्रति लिटर हा अर्क थोडक्यात 10 मिली प्रतिपंप म्हणण्यापेक्षा म्हणजे जवळपास तुम्हाला 150 मिली एका पंपामध्ये तुम्ही तो अर्क टाकून फवारणी करू शकता. याचा मेन याच्यामध्ये काय आहे, ह्या ज्या वनस्पती आहे त्या प्रत्येक वनस्पतीमध्ये त्याचं वैशिष्ट्य आहे. काही वनस्पतीच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत, काही वनस्पतीमध्ये बुरशीनाशकाचे आहेत, काही वनस्पतीमध्ये त्याच्यामध्ये काही सूक्ष्म मूलद्रव्ये आहेत. अशा सर्वांचा एकत्रित परिपाक त्या अर्कामध्ये उतरलेला असतो. त्याच्यामुळं आपल्याला तो अर्क हा ज्यावेळेस तुम्ही वनस्पतीवर किंवा एखाद्या पिकावर मारता तर त्या आपल्या पिकाची प्रत सुधारती, त्याची गुणवत्ता वाढती. तसेच पिकावरील जे किडे असतात, मावा, तुडतुडे, फुलकिडे किंवा तुमच्या नागाळी याचा बंदोबस्त आपण या अर्काद्वारे किंवा या दशपर्णी अर्काने करू सर. शकतो. आपला फोन नंबर? माझा फोन नंबर 9604 19 0773. धन्यवाद सर.